नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक पायपुसणं बनवणार आहोत. तर ते कसं बनवायचं ते पूर्ण व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला समजेल की फक्त एक बॅट जी की लहान मुलांचं खेळणं आहे, अशी एक लहान मुलाची बॅट आणि एक जुनी वापरून झालेली साडी जी आपण टाकून देतो, अशा साडीचा वापर करून एक सुंदर युजफुल अशी पायपुसणं कसं बनवायचं ते आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अशा पद्धतीने मी जसं व्हिडिओत दाखवलंय तशा पद्धतीने एक साडी घ्यायची व तिचे जे पदराकडचे जे दोन काठ असतात ते दोन काठ एकत्र पकडून ते गोळा करून घ्यायचे व व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे त्याचा असा आकार गोल गोल पिळा करून घ्यायचा. गोल गोल पिळा करून झाल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच आहे तशा पद्धतीने सर्व प्रोसेस तुम्ही करायची, जेणेकरून तुमची ही पायपुसणी अत्यंत सुंदर व टिकाऊ होईल. तर बऱ्याच बायकांचं असं म्हणणं असतं की आपण बाजारातून आणलेली पायपुसणी ही फाटते, जास्त दिवस टिकत नाही. तर मग ही पायपुसणी कशी टिकेल? तुम्हाला मी शेवटी एक खूप छान ट्रिक सांगणार आहे, ज्या ट्रिकमुळे बाजारातल्या पायपुसणीपेक्षाही जास्त काळ आपली ही पायपुसणी टिकेल. तर व्हिडिओमध्ये जसं की तुम्ही पाहताय अशा पद्धतीने साडीचा व्यवस्थित पिळा करून घेऊन तो पिळा बॅटला आवळून घ्यायचा. व्हिडिओ व्यवस्थित लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा, जेणेकरून पूर्ण प्रोसेस तुमच्या लक्षात येईल व करताना चुकणार नाही. अशा पद्धतीने साडीचा छान व्यवस्थित पिळा करून घ्यायचा व तो पिळा बॅटला अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचा. या कामासाठी तुम्ही कोणाची तरी लहान मुलांची मदतही घेऊ शकता. अशा पद्धतीने हा पिळा करून घ्यायचा आहे. हा पिळा करण्यासाठी फार वेळ लागतो, त्यासाठी तुम्ही नक्कीच कोणाची तरी मदत घ्या. लहान मुलं जर तुमच्या घरात असतील तर तुम्ही त्यांची मदतही घेऊ शकता. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या गावातून पाहताय हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मला तुमचे धन्यवाद मानता येतील, आभार मानता येतील. तर अशा पद्धतीने संपूर्ण साडी आपण या बॅटला गुंडाळून घेणार आहोत. पिळा करताना मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायची की तो पिळा कडक झाला पाहिजे, म्हणजे असा ढिल्ला ढिल्ला पिळा तुम्ही करू नका, जेणेकरून नंतर आपल्याला शेवटी पायपुसणी बनवताना तो सुटेल. अशा पद्धतीने तो करू नका. अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित अशी पूर्ण साडी या बॅटला गुंडाळून घ्या. व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक पहा. असे व्हिडिओ मी नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असते. जर अशा व्हिडिओमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, टाकाऊपासून टिकाऊ गोष्ट बनवण्यामध्ये जर तुम्हाला रस असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही नक्की शेअर करा. अशा पद्धतीने आपण आता पूर्ण साडी बॅटला गुंडाळून घेतलेली आहे. आता जो हा शेवटचा काठ आहे तो आपण अशा पद्धतीने व्यवस्थित गुंडाळायचा. आता हे सर्व बॅटला गुंडाळून झाले आहे. आता आपण काय करणार आहोत, कुठल्याही रंगाच्या तुम्ही घेऊ शकता, तसं काही हरकत नाही. 2 दोऱ्या तुम्ही घ्यायच्या आहेत. तुम्ही साडीचं फाडून घेऊ शकता किंवा कुठलाही एखादा कॉटनचा कपडा घेऊ शकता, जेणेकरून काय होईल, कॉटनचा कपडा व्यवस्थित आवळून राहतो, आवळून ठेवायचं काम करतो. त्यामुळे तुम्ही काय करायचं, एखाद्या कॉटनच्या कपड्याचे कुठलेही 2 काप घ्यायचे, दोऱ्या बनवून घ्यायच्या व आपला जो साडीचा काठ आहे आपण जो गुंडाळलेला, त्या काठाला आता एक शेवटी रबर बँड लावून घ्या. रबर बँड व्यवस्थित सेट करा आणि ज्या ठिकाणाहून तुम्हाला गाठ मारता येईल अशा ठिकाणी रबर बँड सेट करा व तिथून पुढे एक गाठ जरी नाही मारता आली तरी एक गाठ मारण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तो कपडा व्यवस्थित आतमध्ये एकत्र राहील. व अशा पद्धतीने 2 त्या घेतलेल्या दोऱ्या साडीला
बांधून घ्या व साडीचा गोल आकारात राऊंड करून घ्या व जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय तशा पद्धतीने साडी गोल 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 अशा पद्धतीने गुंडाळायला सुरुवात करा। अशा पद्धतीने ही साडी संपूर्ण बॅटवरची साडी गुंडाळलेली आपण अशी गोल पद्धतीने तयार करून घेणार आहोत। आता ही जी दोरी आहे तुम्ही विचार कराल की फक्त या दोरीवर ही पायपुसणी कशी टिकेल, ती तर राहणारही नाही। तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे, त्या ट्रिकमुळे तुमची पायपुसणी अजिबात सुटणार नाही। अशा पद्धतीने आता आपण पूर्ण हे करून झालेलं आहे गोल गोल। आता आपण काय करणार आहोत, आता एक सुई दोरा घ्यायचा व सुई दोऱ्याच्या मदतीने आपली फायनल टिप ती म्हणजे सुई आणि दोऱ्याच्या मदतीने आपण आता आपली ही पायपुसणीच्या उलट्या बाजूने पूर्णपणे शिवून घ्यायची आहे। ज्या ठिकाणी आपला शेवटचा काठ साडीचा आलेला आहे, पीळ आलेला आहे, त्या ठिकाणाहून म्हणजेच तुम्ही पाहू शकता ज्या ठिकाणी मी तो अजून घट्ट करण्याचा प्रयत्न करते, मी दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आतून बाहेरच्या दिशेने अशा पद्धतीने अगदी घट्ट असं ते सुई दोऱ्याच्या मदतीने शिवून घ्यायचे। हवं तर तुम्ही सुई दोरा, मी जो दोरा वापरलाय तो साधा दोरा वापरलाय, तुम्ही आपण देवपूजेचे देवाचे वगैरे हार बनवण्यासाठी जो दोरा वापरतो किंवा सुतळी अशा पद्धतीच्या दोऱ्याचा, जाडसर दोऱ्याचा वापर करूनही ही पायपुसणी शिवू शकता, जेणेकरून तुमची पायपुसणी जास्त दिवस टिकेल। या पद्धतीच्या दोऱ्याने जरी तुम्ही शिवले तरी ही पायपुसणी टिकेल, कारण मी जो घेतलेला दोरा आहे तो अत्यंत मजबूत असा दोरा आहे, तो दोराही फार काळ टिकण्यासारखा आहे। अशा पद्धतीने आपण पूर्ण पायपुसणी शिवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर पायपुसणी तयार झाली आहे। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात